तर आपल्या महिलांचं कसं असतं, एखादा दिवस ना खूप जास्त असा कंटाळा येतो आपल्याला काम करायचा आणि मग ते काम आपलं ना तसंच राहतं. म्हणजे थोडासा जर उशीर झाला म्हणजे आपलं ज्या म्हणजे रेग्युलर दररोज 11 किंवा 10 वाजेपर्यंत जे काम उरकतं ते उरकायला थोडासा उशीर झाला आणि जरा समजा 12-1 असं वाजलं ना, तर त्या सगळ्या कामाची आपल्या लिंक तुटते आणि आपल्याला आळस येतो तर त्यानंतर ते काम काही करू वाटत नाही. पण आपल्याला ना ते काम करायचा आळस तर येतो, पण असं वाटतं की ते झालं नाही, हे झालं नाही म्हणून आपल्याला दुसरं पण आराम वगैरे पण करू वाटत नाही. म्हणजे असं आहे की नाही महिलांचं आपल्या, एकतर ते घर स्वच्छ असलं तरच त्यांचं मन शांत राहतं. नाहीतर घर स्वच्छ नसेल ना तर अजिबात नाही. त्यांचं असं असतं की बाबा भांडी राहिले घासायचे, कपडे राहिले धुवायचे. तर जाऊ द्या, चला हे सगळ्याच घरी असते आणि होत राहते. चला तर आज ना तुम्हाला मी नवीन गोष्ट सांगणार आहे. आमच्या पिलूनं मला शिकवली बघा. तर हाय हॅलो आणि नमस्कार मंडळी, मी सोनाली स्वागत करते तुमचं आणखीन एका माझ्या डेली व्लॉगच्या व्हिडिओमध्ये. तर हे बघा, आज ना आम्ही लसूण सोलत होतो का तर आम्हाला शेंगदाण्याची चटणी बनवायची आहे. खूप दिवस झालं बनवेन म्हणते आणि तसेच राहून जाते. त्यामुळं आज म्हणलं चला बनवून घेऊया. आता लसूण सोडायचा होता आम्हाला एक वाटीभर, पण आम्ही सगळ्या घरात पिलून आम्ही सगळ्या घरात फोलपाटं करून कचरा केला होता. त्याच्यानंतर लसूण का नाही सोलायला तुम्हाला पण नकांना वगैरे त्रास होतो की नाही, किंवा एक एक पाकळी कधी सोलत बसायचं असं कंटाळा येतो की नाही, तर काय करायचं, त्याला प्लॅस्टिकच्या कागदामध्ये टाकायचा लसूण. एक पिशवी घ्यायची प्लॅस्टिकची छोटीशी, त्यामध्ये टाकायचं, थोडंसं तेल टाकायचं त्यामध्ये आणि असं जोरात आपटायचं. थोडासा फुटत वगैरे नाही, मध्यम, नाही तर तुम्ही लय जोरात आपटाल, इतका पण जोरात नाही आपटायचा, थोडासाच आपटायचा. आणि त्याच्यानंतर मग त्याच्या त्या पाकळ्या काय होतात, डिल्ल्या होऊन सगळ्या निघतात. कधी कधी तर लसूण पण असा मोकळा निघून पडतो. तर अशी पद्धत तुम्हाला माहीत होती का आधी मला नक्की सांगा. आणि कशी वाटली ही माझी लसूण सोलायची पद्धत मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडली असेल तर लाईक देखील करा. तर त्याच्यानंतर ना हे मनी प्लांट मला वाटतं एक महिनाभरापूर्वी मी ह्याचा व्हिडिओ टाकला होता, मी लावलेलं. मला असं वाटलं पण नव्हतं, एक कट करून आणलं होतं फांदे एक मोठ्या झाडाचे, आणि म्हणलं येते की नाही काय माहिती, पण ते लागून निघलं. आणलं तेव्हा ना त्याला छोटी छोटी 3 पानं होती. त्याच्यानंतर मी त्याची 2 पानं कट करून टाकले आणि परत एवढी सगळी पानं आलेत त्याला. तर खूप छान असं लागून निघले. त्याला मुळं तर एवढी भारी आलेत की नाही, त्याची मस्त अशी मुळं आलेत त्याला. आता त्याला ना मला वाटतं दुसऱ्या एखाद्या म्हणजे कुंडीमध्ये काय करावं लागते, त्याला हे करून ठेवावं लागतं, दुसरीकडे लावावं लागतं मातीत वगैरे. ते बाटलीत मला नाही वाटतं त्याचा जीव नाही म्हणून. ते फुलायला लागले छान हिरवगार, पण बाटलीत किती दिवस ते जगणार नाही का. मी आता त्याला कुंडी आणते, एका दिवशी गेले ना इकडं नर्सरीकडं वगैरे, तर त्याला कुंडी घेऊन येते आणि त्याला कुंडीत लावते. खूप छान ते झाड यावं लागले. मग काय आता आळस किती जरी केला तर कामं तर करावंच लागणार आहे ती, म्हणून फरशी वगैरे पुसून घेतली, भांडी वगैरे सगळं आवरून घेतलं, स्वच्छ करून घेतलं. आता आपल्या महिलांचं कसं असतं, घर स्वच्छ झाल्याशिवाय तर आपल्याला शांती भेटत नाही मनाला. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एका दिवशी जर खूप कंटाळा आला ना काम करायचा, जाऊ दे आजचा दिवस उशिरा करेन, असं करेन, तरी पण आपलं ते मन शांत नाही बसत का, तर माझं हे राहिले, माझं ते राहिले काम करायचं. आणि ते आपलं ना दररोजचं म्हणजे आपल्या डोक्यात ते फिट असतं, घर स्वच्छ धुवायचं, पुसायचं, झाडू मारायचा, कपडे धुवायची, भांडी घासायची, हे फिट असतं. आणि ते सगळं झाल्यानंतरच मग आपलं मन फ्रेश होतं, असं कित्येक जणांना वाटतं. माझं तर हे तेच आहे. मला जोपर्यंत फरशी वगैरे पुसत नाही ना तोपर्यंत म्हणजे असं वाटतं की पारूसच आहे घर पण आणि आपण पण, असं वाटतं. त्याच्यामुळं मग मी सगळं काही स्वच्छ करून घेतलं, कपडे वगैरे इकडं वाळत घातली, बाहेरचं पोर्च पण चांगलं स्वच्छ धुवून घेतलं, राहिलेलं पाणी ओतून दिलं स्वच्छ, आणि ही फरशी पुसून घेतली. हे माझं डेलीचं काम असतं, कारण इथं ना लहान मुलं, माझं पण बाळ खेळतं आणि खाली एक बाळ आहे ते पण खेळतं. त्याच्यामुळे हे स्वच्छ धुतलं ना तर छान असे ते खेळतात इथं. आणि 12च्या पुढं ना इकडं खूप छान अशी सावली येते, त्याच्यामुळं मस्त वाटतं. त्याच्यामुळं मी ही सगळं धुवून काढत असते स्वच्छ असं. आणि मला वाटतं दिवसभरात ना कधी कधी तर 2-2 वेळा आपण धुवून होतं. जेव्हा पिलू छोटं होतं ना तेव्हा तर सारखंच पुसावं लागायचं, पण आत्ता नाही एवढं पुसावं वगैरे लागत काय. आणि खूप छान असं हे पुसून वगैरे घेतलं की नाही, असं ते ओढणचं कसं असतं म्हणजे लाकडाचा कलर कसा असतो सेम तशा पद्धतीची फरशी आहे, ते खूप छान निघते. थोडंसं जरी त्याला म्हणजे असं मॉपनं पुसून घेतलं तरी ही काय रेग्युलरची कामं आपली होतच राहतात. तर तुम्ही पण दिवसभर हेच काम करत असा. आता जे घरी हाऊसवाईफ आहेत त्यांचं हेच असतं आहे. चला त्या बाकीची सगळी कामं आवरून घेते मी, आणि त्याच्यानंतर मग तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी काहीतरी शेअर करते. तर आता ना आजकाल म्हणजे कुठेही जा, भाड्यानं राहा किंवा कुठेही राहा, पण प्रत्येक गोष्ट जपून जपून करावी लागते. सिटीत शहरात राहायचं म्हणलं ना तर खूप अवघड, कारण आता उन्हाळा आला आहे आणि प्रत्येकाच्या बदल्या इकडं होतात तिकडं होतात, आणि नवीन नवीन गावात आपल्याला जावं लागतं. मग तिथं जा, रूम शोधा, डिपॉझिट द्या, किंवा ॲग्रीमेंट करा, ह्या सगळ्या गोष्टी असतात. आणि हे सगळं करून झाल्यानंतर आपल्याला म्हणजे ते रूम भेटली बाबा सिटीच्या म्हणजे शहराच्या ठिकाणी, हे खूप जणांना असं वाटतं की
पटकन भेटली ते खूप छान झालं. त्याच्यानंतर 1 महिना 1.5 महिन्यानं आपल्याला कधी कधी असं वाटतं यार पछतावा झाला ही रूम घेऊन, असं झालं तसं झालं. आणि खूप जणांसोबत हे असं होतं. आणि खरं तर तुम्हाला सांगू का, आत्ताच्या ह्या म्हणजे आत्ताच्या काळात ना एवढे काय काय ओनर असे विचित्र असतात ना की बस, इथंच का ठोकलं तिथंच का ठोकला खिळा, हे असंच का केलं ते तसंच का केलं, खूप म्हणजे खूप इतकंच पाणी का नसलं तितकंच हे का केलं, असं खूप सतावतात. आणि खूप म्हणजे लोकांच्या डोक्याचं हे करून ठेवतात. त्यांना असा पछतावा वाटतो की आपण बिनकामाचं रूम भाड्याने घेतलं. आणि काही लोक मग प्रेशरमध्ये येऊन स्वतःचा फ्लॅट घेतात, EMIवरचं लोन काढून EMI भरत बसतात. पगारापेक्षा जास्त काही काही लोकांची EMI असतात. ह्या सगळ्या गोष्टींना मी तर स्वतः खूप जवळनं बघितलं आहेत. आमच्या शेजारी पाजारी असे राहणाऱ्या लोकांच्या किंवा म्हणजे यांच्या ऑफिसमधल्यांच्या आहे, असं सहज आपण ऐकतो. कुठेही सहज हॉस्पिटलमध्ये आपण बाळाला आपल्या डोस म्हणजे पोलिओचा वगैरे हे जरी द्यायला गेलो ना तरी प्रत्येक ठिकाणी हेच असते. ज्यावेळेस 1 ते 10 तारीख असते ना त्यावेळेस EMIचं टेन्शन हे ते खूप सगळ्या लोकांना तेच असतं टेन्शन. तर प्लीज तुम्ही ना जोपर्यंत जमतो आहे तोपर्यंत राहा. आणि नसेल ना तर स्वतःचं घर घ्यायचं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे ती. आणि त्याच्यासाठी सगळ्या गोष्टी ना जिथली तिथं असणं गरजेचं असतं. कारण काही काही लोकांचं अजून कोरोनातनं म्हणजे हे झालेलं आहे का नाही ते सुद्धा अजून सावरले नाहीत. आणि त्याबद्दलच्या सगळ्या गोष्टी तर तुम्हाला माहीतच आहे. किती तर लोकांचं किती त्या कोरोनानं घेऊन गेलं आहे. म्हणजे कुणाच्या नोकऱ्या, कुणाची घरं, कुणाचं दारं, सगळं काही. किंवा कुणाकुणाची तर लोकं पण नाहीत त्यांच्याजवळ आणि बघाय पण नाही भेटली शेवटला. आणि ते असंच आत्ताशी कुठं ते 5 वर्ष होतं आहे ते सगळं जाऊन माणसं सुरळीत आत्ताशी कुठं यायला लागलेत लाईनीवर. तोपर्यंत आता तर तुम्ही बातम्या बघतच असाल, किती वेगवेगळ्या बातम्या येतात. पेट्रोलच नाही संपणारच आहे, लॉकडाऊनच पडणार आहे. पेट्रोल संपलं तर लोकांनी कंपनीत वगैरे जाणाऱ्या लोकांनी जायचं कसं काय, चालत जायचं आहे का, खूप सगळ्या गोष्टी आहेत. आणि खूप विचित्र गणित आहेत. आता जे मी तुम्हाला मायक्रमचं तोरण दाखवलं की नाही तर ते ऑर्डर म्हणून माझ्या मैत्रिणीला एका द्यायचं होतं. आणि त्यात तिनं वरचं जे येलो कलरचं होतं ना ते वालं चूज केले. आणि ते फक्त आणि फक्त 350 रुपयाला आहे. तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. त्याच्यानंतर आम्ही शांत बसतो का तेव्हा आम्हाला शांत बसू वाटत नाही. मग आम्ही लसूण ही सोलून झाला होता. मी संध्याकाळच्या टायमिंगला काय केलं, मस्त अशी छान अशी लसणाची शेंगदाण्याची चटणी बनवून घेतली. आणि खूप मस्त लागत होती. टेस्ट वगैरे करून बघितली. कलर तर भारी आला होता तिचा. मला असं वाटत होतं की तिला किती खाऊन किती नाही, मस्त अशी झाली होती. त्यात मी एक पण तेलाचा थेंब वगैरे काय सुद्धा टाकलं नव्हतं. पण खूप अशी चिकट वगैरे लसल्यामुळं छान झाली होती. तर कसा वाटला माझा व्हिडिओ तुम्ही नक्की सांगा मला कमेंटमध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्लीज माझ्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. तुम्हाला अशाच नवनवीन गोष्टी ना पाहायला मिळणार आहेत. आणि ही बघा आमची चटणी खूप मस्त झाली. आता डब्यामध्ये वगैरे भरून ठेवते आणि दररोज खायला मी रिकामी झाली. खरं तर मी जेव्हा शाळेत जात होते तेव्हापासून खूप चटणी आवडते. तुम्ही चटणी भात, चटणी भाकरी कोण डब्याला घेऊन जायचं मला नक्की सांगा. तर हे बघा हा आहे तो तोरणचा फुल आणि छान असा फोटो. तुम्हाला आवडला असेल तर तुम्हीसुद्धा ऑर्डर देऊ शकता. चलो बाय, आजच्यापुरतं एवढं.